श्रोतेहो, सायबर सुरक्षितता या मुलाखतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात स्टेट बँक ऑफ इंडिया सिंधुदुर्गनगरी शाखेच्या शाखा व्यवस्थापिका गौतमी महाजन यांच्याकडून आपण सर्वाधिक घडणारे सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार ऐकलेत आणि नागरिकांनी कशा प्रकारे सतर्कता बाळगावी हेही ऐकलत. आता ऐकूया सायबर गुन्हे कशा प्रकारे घडतात आणि जनजागृती करण्यासाठी बँका कशा प्रकारे प्रयत्न करत आहेत. मॅडम, सायबर गुन्हेगार अनेकदा अशा व्यक्तींना लक्ष्य करतात ज्यांना डिजिटल व्यवहारांसंबंधीची फारशी माहिती नसते. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, निवृत्त व्यक्ती तसेच ग्रामीण भागातील नागरिक हे विश्वासाने आपली माहिती शेअर करत असतात. विद्यार्थ्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणता सल्ला द्याल? जनरली आपले जे विद्यार्थी आहेत ते या प्रकाराला बळी तेव्हाच पडतात जेव्हा त्यांच्याकडे अर्धवट नॉलेज असतं. नाहीतर आताची जी जेनझी किंवा जी लेटेस्ट जनरेशन आहे ते या बाबतीत खूप अवेअर आहेत. म्हणजे त्यांना ह्या लिंक्स बद्दल माहित आहे, त्यांना ऍप्स बद्दल माहित आहे आणि मोस्टली असे जे फ्रॉड्स बघण्यात आलेत त्या फ्रॉड्स मध्ये त्या माणसाला माहित आहे की तो चुकीचं करतोय. म्हणजे विद्यार्थी हा जो घटक आहे ती मध्ये अनावधानाने होणारे फ्रॉड्स कमी आहेत. त्यांना माहिती आहे की ते चुकीचं करतात आणि तरीही ते त्या प्लॅटफॉर्मचा जातात. वयाचा परिणाम असतो किंवा त्यांना वेगवेगळे आमिष तिथे दिसतात आणि इझी मनी दिसतो. म्हणजे आता एखादं असं ऍप असेल गेमिंगचं किंवा जुगार किंवा बेटिंगचं की जिथे तुम्हाला माहिती आहे की उद्या इंडिया ऑस्ट्रेलिया मॅच होणार आहे, त्या मॅचमध्ये कोण जिंकणार, जिंकले तर तुम्हाला एवढे मिळणार, त्यांना एवढे मिळणार. त्यांना माहिती आहे की बेटिंग आजकाल अलाउड नाहीये, तरी ते बेटिंग केलं जातं. त्यातून 100 रुपये आले, त्यांचा दिवस सुटला. त्यामुळे हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे घटक आहेत, निवृत्ती वेतनधारक म्हणजे पेन्शनर्स आणि विद्यार्थी. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी माझा संदेश हाच असेल की मुळात त्यांचं सोशल बॅकग्राऊंड ह्या फ्रॉड्सना कारणीभूत ठरतं, अदर दॅन त्यांचा अवेअरनेस. विद्यार्थी तर अवेअर आहेत. आजकाल जो कोण विद्यार्थी येतो हा असे फ्रॉड्स घेऊन, ते आर म्हणजे त्यांना त्याबद्दल जास्त काही वाटत नाही की आपण फसवलो गेलोय. ते असे बिनधास्त सांगतात की हो मी तिथे गेलेलो आणि हे झालं. कारण त्यांना माहित आहे की तिथे ते चुकीच्या ठिकाणी गेले आहेत, त्यांनी चुकीचं ऍप ओपन केलंय, त्यांनी चुकीच्या लिंक्सवर क्लिक केलेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी जेव्हा त्यांचे पैसे जातात तेव्हा माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ते त्याबद्दल तेवढे दुःखी नसतात, कारण तो आई वडिलांचा पैसा असतो. बरोबर. असे पण आहेत जे कमी उत्पन्न गटातले जे विद्यार्थी आहेत, जे शिकतायत किंवा नुकते जॉबला लागलेत, त्यांचा हार्ड अर्न मनी जेव्हा जातो तेव्हा त्यांना मात्र कळकळ होते. बरोबर. आणि तेव्हा रिअलायझेशन होतं की आयुष्यात इझी असं काही नसतं आणि इझी पैसा हा कधी मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी मी तर हेच सांगेन की सोशली अवेअर राहिलं पाहिजे आणि इझी मनीच्या मागे त्यांनी जाता कामा नये. बाकी टेक्नॉलॉजिकली वाईज तर ते खूपच अपफ्रंट आहेत म्हणू शकतो आपण, ऍडव्हान्स्ड आहेत विद्यार्थी. म्हणजे तेच उलट आम्हाला सांगतात की हे असं पण करता येतं, तसं पण करता येतं, क्रिप्टोकरन्सीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता किंवा हे ऍप तुम्हाला एवढं काढून देतं, असं पण आम्हाला सांगणारे विद्यार्थी मिळालेले आहेत. अच्छा. आणि दुसरं म्हणजे पेन्शनर्स बद्दल बोलायचं झालं तर पेन्शनर्सच्या जे फ्रॉड्स होतात ते अनावधानाने झालेले असतात. म्हणजे आयुष्यभरची पुंजी त्यांची असते बँकांमध्ये आणि ती विश्वासाने ठेवली गेलेली असते आणि आता सगळं जग धावतंय तर आपण कसं मागे राहणार म्हणून ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सला जातात. आणि मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सला जास्त नॉलेज नसल्यामुळे त्यांना फसवणुकीचे चान्सेस जास्त असतात. तर यावेळी आपण ही काळजी घ्यावी की मुख्य म्हणजे वयाचा जो परिणामामुळे येणारा भयग्रस्तपणा आहे किंवा पॅनिक जे होतात ते होता कामा नये. आणि जर फ्रॉड झालाच तर पहिल्या फ्रॉड झाल्यानंतरच आपण बँकेला लगेच अप्रोच होऊन खातं बंद केलं पाहिजे. सिनियर सिटीजन्समध्ये फ्रॉडचं अजून एक कारण हे आहे की पॉन्जी स्कीम्स. पॉन्जी स्कीम्स म्हणजे सर तुम्ही आम्हाला एवढे पैसे द्या, आम्ही तुम्हाला एवढे एवढे देतो, किंवा तुम्ही आम्हाला ह्या ऍपमध्ये टाका, तुम्हाला एवढे एवढे मिळतील. तर असे पण सिनियर सिटीजन भूलथापांना बळी पडतायत की बँकांमध्ये 7-8% FD घेण्यापेक्षा किंवा म्युच्युअल फंडमध्ये 20% घेण्यापेक्षा हा आपल्याला 50-60% रिटर्न देतोय तर का नाही करू, असे पण आहेत. या पॉन्जी स्कीम्समध्ये पैसे टाकून पण फ्रॉड्स होत आहेत. पण मग हेच फ्रॉडचं मेन हे दोनच प्रकार आहेत ना की इंटेन्शनल और अनइंटेन्शनल. जिथे इंटेन्शन्स क्लिअर आहेत तिथे फ्रॉड होऊन आम्ही अजून काय सांगू शकतो पुढे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही चुकीच्या मार्गावर चाललाय, पॉन्जी स्कीम्स मध्ये टाकताय पैसे, तो फ्रॉड होण्याचे चान्सेस असणारच तिथे. बरोबर. जिथे पॉन्जी स्कीम्स नाही आहेत किंवा जिथे माणसाच्या त्यांना अनावधानाने झालेल्या फ्रॉड्स आहेत तिथे मी सांगितलं तसं त्या स्टेप्स फॉलो करायचे आहेत की पहिलं अकाउंट लॉक करायचं, नंतर
स्क्रीनशॉट्स काढून ठेवायचे मोबाईलमधून असेल तर, आणि कंप्लेंट करायची आणि नंतर ऑफिशियली रिटर्नमध्ये कंप्लेंट द्यायची की काय काय झालंय ते. बरोबर. मॅडम, कोणत्याही सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी केवळ तांत्रिक सुरक्षा पुरेशी नसते, तर नागरिकांमध्ये योग्य जागरूकता असणेही तितकेच महत्वाचे असते, नाही का? बरोबर. सायबर सुरक्षेबाबत जनजागृती किती महत्वाची आहे आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बँका कोणकोणते उपक्रम राबवत आहेत? बँकांची ती बेसिकली जबाबदारी आहे की जेव्हा आपण एखादं प्रॉडक्ट आपण आपल्या ग्राहकांना या कस्टमर्सना ऑफर करतोय, तर त्याबरोबर येणारी सिक्युरिटी जबाबदारी ही बँकांची आहे. त्यामुळे त्या सिक्युरिटीचा काळजी जेव्हा एखादं प्रोडक्ट लॉन्च होतं तेव्हा घेतली जाते. फॉर एक्झाम्पल, आता आमचं जे योनो SBI आहे त्याचं एन्क्रिप्शन स्टँडर्ड हे पूर्ण देशातले नंबर 1 आहेत. म्हणजे एन्क्रिप्शन्स असतात ॲप्सना, तर त्याच्यासाठी भरपूर पैसा खर्च करावा लागतो आणि आमची बँक तर त्यासाठी करतेच आहे. म्हणजे सगळ्या जे बेस्ट एन्क्रिप्शन स्टँडर्ड्स असतील ते आमच्या ॲप्सला आणि वेबसाईटला लागू होतात. वेबसाईट आमची 256 एन्क्रिप्शनवर चालते, जी खूप कमी बँकांना परवडते एवढी टेक्नॉलॉजी खर्च करणं टेक्नॉलॉजीवर. त्यामुळे जर प्लॅटफॉर्म्स म्हणायचे झाले जे बँकांनी दिलेले आहेत, म्हणजे त्यांचे ॲप्स म्हणा किंवा त्यांच्या वेबसाईट्स म्हणा, ह्या सायबर गुन्ह्यांना सुरक्षित करूनच हातात दिल्या जातात किंवा लॉन्च केल्या जातात. त्याला वेगवेगळे की लॉक्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता आमचं जे नेट बँकिंग आहे त्याला 3 पासवर्ड्स लागतात. म्हणजे एक युजर नेम, लॉग इन पासवर्ड, प्रोफाईल पासवर्ड किंवा ट्रान्झॅक्शन पासवर्ड आणि प्लस OTP. म्हणजे 4 लेअर ऑफ सिक्युरिटी आहे त्याला. ती जेव्हा 4 लेअर कोण ब्रेक करेल तेव्हाच तो त्या वेबसाईटच्या आतमध्ये जाऊ शकतो. अच्छा. म्हणजे बँक जेव्हा प्रोडक्ट लॉन्च करते तेव्हा सायबर गुन्ह्यांना सुरक्षित करूनच ते प्रोडक्ट लॉन्च केलं जातं. दुसरी गोष्ट, आता एखादं प्रोडक्ट आपण पूर्ण सुरक्षित लॉन्च करून त्याला आपण जो एक्सेस दिलेला आहे त्या एक्सेसवर कंट्रोल ठेवणं हे सुद्धा बँकांचं काम असतं. म्हणजे आता तुम्ही पासवर्ड, जसं की दर 6 महिन्यांनी पासवर्ड चेंज करावाच लागतो, हा बँकेचा एक 1 ऑफ द नियम आहे. तो का करावा लागतो की बँकांचा डेटा सेंटर्समध्ये स्टोअर असतो. तिथे कुठे काही थेफ्ट आला किंवा तिथे कुठे काही कॉम्प्रोमाइज झालं तर निदान पासवर्ड्स तरी चेंज केलेले हवे. ती 6वी सिक्युरिटी झाली. त्यानंतर सायबर क्रिमिनल्सचे एक्सपर्टची टीम असते बँकांकडे, जी सतत मॉनिटर करत असते. वेबसाईट म्हणा किंवा ॲप्स म्हणा, ॲप्समध्ये सतत नवीन नवीन अपडेट्स येत राहतात. दर 15 दिवसांनी आता तुम्ही बघाल आमचं योनो अपडेट होत असतं. का? कारण जे थ्रेट्स येतात ग्लोबली किंवा वर्ल्ड वाईड किंवा नॅशनली, ते सगळे त्यातून इन्कॉर्पोरेट केलेले असतात. कारण जसा फ्रॉड घडतो तसा तो जे सॉफ्टवेअर इंजिनियर्स असतात त्यांना ते समजतं आणि मग ते तसे डेव्हलपमेंट्स आणतात ॲप्समध्ये की जेणेकरून आपल्यावर अटॅक होऊ नये, सायबर अटॅक होऊ नये. त्यामुळे सायबर अटॅक न होणं ही बँकांची जबाबदारी आहे. सायबर अटॅक न होऊन तुमच्या हातात जे प्रोडक्ट आहे ते कशा पद्धतीने वापरावं याची सुद्धा बँकांचे SOP ठरलेले असतात की सर तुम्ही तुमचा OTP कोणाला देऊ नये, तुम्ही OTP दिल्यानंतरच हे ट्रान्झॅक्शन होणार, किंवा तुम्ही हा पासवर्ड टाकल्यानंतरच तुमचं हे ट्रान्झॅक्शन होणार, किंवा तुम्ही ATM मध्ये पिन टाकल्यानंतरच तुमचे पैसे बाहेर येणार. हे सगळे स्टँडर्ड सेट केलेले आहेत की कशानंतर काय होणार. असं कोणीही येऊन काहीही करू शकत नाही. बरोबर. त्याचे प्रत्येकाचे नियम आहेत की ATM कार्ड वापरायचं कसं, ते पहिले तुम्हाला कार्ड नंबर टाकावा लागतो, मग CVV लक्षात ठेवावा लागतो आणि नंतर पिन येतो आणि नंतर OTP येतो. त्याचे SOPs ऑलरेडी ठरलेले आहेत. UPIचं पण तसंच आहे. UPI प्लॅटफॉर्मला तुम्ही लॉग इन करताना ATM कार्डच्या डिटेल्सने तुम्ही लॉग इन होता, मग तुमचं कार्ड तिथे रजिस्टर होतं आणि मग त्या कार्ड थ्रू तुमच्या अकाउंटला डेबिट पडतं. त्यामुळे सायबर अवेअर आपण जेव्हा होतो तेव्हा आपल्याला हे स्टेप्स समजून घेतल्या पाहिजेत. त्या स्टेप्स जर आपल्याला माहित असतील तर आपल्याला माहित आहे की आपण कुठच्या स्टेपला अडकलोय आणि आपल्याला कुठच्या स्टेपला चोर आपल्याकडे येतोय, म्हणजे कुठच्या पायरीवर आपण अडकलोय आणि कुठच्या पायरीवर चोर आपल्याला अप्रोच करतोय हे पण आपल्याला समजलं पाहिजे. जेव्हा आपलं कन्व्हर्सेशन होतं आणि आपण सपोज लिंकवर क्लिक केलं आणि ती वेबसाईट आली आपली आणि तिथे आपण नेट बँकिंग क्लिक केलं तर ID पासवर्ड टाकण्याच्या पर्यंत पण आपल्या हातात आपला कंट्रोल असतो. ID पासवर्ड टाकून सबमिट करेपर्यंत आपल्याकडे आपला कंट्रोल असतो. त्यामुळे हे सगळं आपल्याला आधी माहित पाहिजे. त्यामुळे ते वापरताना आपल्या त्या डोक्यात फिट असलं पाहिजे की बाबा कशानंतर काय होतं, कशानंतर काय होत. ह्या SOPs सोडून बँकांकडून सोशली सुद्धा खूप मोठा अवेअरनेस राबवला जातो. आता बँकांचे स्वतःचे सोशल प्लॅटफॉर्म्स असतात. Xचं हँडल असतं, Instagramचे पेजेस असतात, फेसबुक पेजेस असतात. तिथे सतत माहितीचा भडीमार होत असतो की बँका असं काही विचारत नाहीत, कोणी काही शेअर करायचं नाही. हे जे अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. आपल्या ईमेल बॉक्समध्ये पण येतात बँकांचे ईमेल्स की तुम्ही असं कोणालाही काही शेअर करू नका, बँक कधी काही विचारत नाही, किंवा अशा प्रकारे फ्रॉड्स होत आहेत तर तुम्ही अलर्ट राहा. मध्ये डिजिटल अरेस्टचे किती मोठे ऍड्स येत होते SBIच्या की डिजिटल अरेस्टला बळी पडू नका, भूलतापांना बळी पडू नका, पोलिसांना कॉन्टॅक्ट करा, बँकांना कॉन्टॅक्ट करा वगैरे वगैरे. हे झालं मॅक्रो, म्हणजे एकदम मॅक्रो लेवलला मोठ्या प्रमाणावर. आता ते जर
लहान प्रमाणात आणलं म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला आणलं तर आपल्याला सतत मेसेज असतो बँकांचा. आपण एखादा जरी आयडी पासवर्ड चुकीचा टाकला तरी लगेच मेसेज येतो की तुम्ही अटेम्प्ट केलाय का, तुमचा एक अटेम्प्ट फेल झालाय, तुमच्याकडे 3 अटेम्प्ट आहेत. कळलं. सेकंड आपण परत आयडी पासवर्ड फेल केला की परत येतो, तुम्ही सेकंड टाइम फेल अटेम्प्ट केलाय, तुमचं अकाउंट आता लॉक होईल. आणि तिसऱ्या वेळेला फेल केला की अकाउंट लॉक होतं. ही पण एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आहे की माणसाला 3दाच पर्याय दिला जातो करेक्ट ऑप्शन टाकण्याचा, नाही तर अकाउंट लॉक होतं फॉर अ डे. मग त्या माणसाला कुलिंग पिरियड मिळतो, चोराला किंवा त्या खऱ्या कस्टमरला, की ठीक आहे बाबा एक दिवस मी शांतपणे विचार करू शकतो की माझ्यावर झालंय काय. अशा प्रकारे पण भरपूर फ्रॉड थांबलेत त्या लॉकिंगमुळे, की 2-3दा अकाउंट लॉक झालं आणि मग अकाउंट लॉक झालं, मग बँकेत आल्याशिवाय पर्याय नाही. मग बँकेत आल्यानंतर बँकच्या कर्मचाऱ्यांना पण तसं ट्रेनिंग दिलं जातं की एखादा जर 10,000 रोजचं ट्रान्झॅक्शन करणारा माणूस एकदम 1,00,000 तुमच्याकडे येऊन सांगतोय तर त्याला विचारा की बाबा कशासाठी हे. मग तो म्हणाल नाही मला असं एक फोन आलाय आणि मला त्यांना अर्जंटली द्यायचे आहेत. मग तेव्हा आम्ही अलर्ट होतो की कुणाचा फोन आलाय तुम्हाला, तुम्ही खरंच हे ट्रान्झॅक्शन व्हॅलिड आहे का, की तुम्ही फ्रॉडस्टरना तुम्ही हे पैसे देताय, असे प्रश्न विचारले जातात लोकल लेवलला. अच्छा. त्यानंतर सायबर जसे जसे गुन्हे घडतात तसे तसे ऍप्समध्ये पण चेंजेस होतात. म्हणजे आता एमपिन टाकण्याच्या जागी त्याच्या आधी तुमचं फेस आयडी आता येतो किंवा फिंगरप्रिंटचं दिलंय, तर ती 1 मोर सिक्युरिटी ऍड केलेली आहे सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे बँकांनी कॅप लावून ठेवलेत. पण तरीही फ्रॉडस्टर त्याच्या पुढचे कॅप्स काहीतरी लूपहोल शोधून काढतात, मग परत ते लावले जातात. तर या सगळ्याचा एकंदर गाभा आहे की आपण सोशली अवेअर असणं किंवा आपण फायनान्शियली अवेअर असणं की आपल्या आजूबाजूला घडतंय काय. मॅडम, हे जे उपक्रम आपण राबवत आहात या उपक्रमांना ग्राहकांकडून कशा प्रकारे प्रतिसाद मिळत आहे? कस्टमर्सकडून खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो जेव्हा त्यांचा फ्रॉड अव्हॉइड होतो किंवा फ्रॉड थांबवला जातो. आणि तो फ्रॉड थांबवायला खूपदा कारणीभूत असतात बँकांची स्ट्रक्चर्स म्हणजे तुमचं नेट बँकिंग कसं चालतंय, तुमचं एटीएम कार्ड कशा प्रकारे ऑपरेट होतं. काही बँकांचं नेट बँकिंग खूप इझी असतं, जस्ट वेबसाईटला गेलं, आयडी पासवर्ड टाकला, लॉग इन झालं, ट्रान्झॅक्शन केलं, आपण पटकन बाहेर आलो. काही बँकांचं नेट बँकिंग खूप स्ट्रिंजंट असतं, हे पण टाका, ते पण टाका, ओटीपी पण टाका, पिन पण टाका. आपल्याला वापरताना ते वाटतं की काय ही कटकट आहे डोक्याला, पण जेव्हा ऍक्च्युअली फ्रॉडची वेळ येते तेव्हा त्याला खूप लेअरची सिक्युरिटी दिली जाते, त्यामुळे आतमध्ये शिरायला वेळ लागतो चोरांना. बरोबर. त्यामुळे ते पण पॉझिटिव्हली घेतात जेव्हा ऍक्च्युअली फ्रॉड थांबवला जातो. तेव्हा म्हणतात बरं झालं हे होतं, नाही तर आमचं अकाउंट आता आज खाली झालं असतं. बरोबर. त्यानंतर जेव्हा असेच आता काउंटर्सला येतात एकदम मोठी विड्रॉवल करायला आणि तिकडचा स्टाफ विचारतो की सर हे असं नाहीये, तुम्ही कोणाला पाठवताय पैसे, कोण आहे हा माणूस, नाही मला असं तो पाठवायलाच पाहिजे त्याला पैसे, त्याचा आत्ता मला फोन आला आणि असं झालंय. मग सर असं काही झालेलं नाहीये, तुम्ही का घाबरताय, ऍक्च्युअली बघा हे काही नाही झालंय, अकाउंटला एटीएम पण चालू आहे, युपीआयचं व्यवस्थित आहे तुमचं. मग तेव्हा थांबतो, अरे हे असं आहे का, मग तेव्हा थँक्यू म्हणतात. अच्छा बरं झालं तुम्ही सांगितलं, नाही तर मी आज त्याला 1,00,000 करणारच असतो ट्रान्सफर. मग पाणी दिलं जातं, मग शांतपणे बसवलं जातं, बीपी लो होतो कधीतरी. असे खूप घटना घडतात मॅडम, की जिथे जाणवतं की आपण वाचवलंय ह्या माणसाला बुडता. बरोबर. आणि जे मेसेजेस येतात त्यातून पण खूप अवेअरनेस होतोय. म्हणजे आता बँक तर भरपूर मेसेज पाठवते मोबाईलला की तुम्ही असं करू नका, तसं करू नका. आरबीआयचे हल्ली मेसेजेस येतात, कुठच्याही मनी म्युल्सना कॉन्टॅक्ट करू नका. सायबर फ्रॉड्समध्ये मनी म्युल म्हणून एक प्रकार आहे जिथे आपण आपलं अकाउंट कोणतरी दुसराच वापरतो. म्हणजे आता तुम्हाला एखाद्या कोणीतरी अप्रोच केलाय का फ्रॉडस्टरने, मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो, तुमच्या अकाउंटला 1 महिना ठेवायचे हे पैसे आणि मग पुढच्या 10 तारीखला तुमच्याकडे 1,000 ठेवा आणि 99,000 मला इथे ट्रान्सफर करा. आपण काय म्हणतो, ठीक आहे ना, मला 1,000 मिळतायत, आपल्याला काय करायचंय, कुठून पैसा आलाय आणि कुठून गेलाय. तर तो हवालाचा पैसा असू शकतो, हवाला ट्रान्झॅक्शन्स, की जे त्यांना भारतात आणायचे आहेत. मग आणायचे कसे, मग बाहेरच्या माणसाला दाखवायचं की ह्यांना मी पैसे दिलेत आणि ते गव्हर्नमेंटच्या दृष्टीने किंवा एजन्सीच्या दृष्टीने असं असतं की ठीक आहे यांना कसले तरी पैसे मिळालेत 1,00,000 रुपये आणि नंतर ते 99,000 कुठच्या तरी टेररिस्ट ऑर्गनायझेशनच्या हातात जात आहेत. याला मनी म्युल्स म्हणतात. म्हणजे आपलं अकाउंट आपण फ्रॉडस्टरना वापरायला देतो चेन ऑफ ट्रान्झॅक्शनसाठी. हे जे मनी म्युल्स अकाउंट असतात ना, ते मनी लॉन्ड्रिंगचा एक भाग असतो आणि मनी लॉन्ड्रिंग हे खूप मोठा बेस आहे सायबर क्राईमसाठी. आता मनी लॉन्ड्रिंग मध्ये पुन्हा 4 स्टेजेस असतात. पहिले म्हणजे प्लेसमेंट म्हणजे एखादा फ्रॉड पैसे फायनान्शियल सिस्टम मध्ये आतमध्ये घुसवले जातात, त्याला प्लेसमेंट म्हणतात. म्हणजे आता एक मोठा जमिनीचा व्यवहार झाला 1,00,000चा, तर ते 1,00,000 रुपये कुठच्या तरी अकाउंटला पार्क झाले, त्याला म्हणतात प्लेसमेंट. नंतर येतं लेअरिंग म्हणजे काय, की ते आता 1,00,000 रुपये आहेत ते 50 अकाउंटना पाठवले जातात, 2,000 रुपये.
अच्छा. त्याला म्हणतात लेअरिंग. त्या 2000 मध्ये आपण येतो, मनी म्यूल. आपला काही संबंध नसतो त्या पैशाशी, फक्त माझं अकाउंट तुम्ही वापरायला घ्या, तुमचे 2000 परत घ्या तुम्हाला. याला मनी म्यूल्स म्हणतात. तर हे लेअरिंग झाल्यानंतर त्याचं इंटिग्रेशन होतं. इंटिग्रेशन म्हणजे काय, या 50 अकाउंटमधून परत ते प्रत्येक अकाउंटमधून पुढे 100 रुपये 20 अकाउंटना ट्रान्सफर होतात. असे 100 अकाउंटना गेले आणि याला म्हणतात इंटिग्रेशन. म्हणजे आता जो 1 लाखाचं ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन आता 100-200 ट्रान्झॅक्शन्समध्ये विभागलं गेलं. मग त्याचा ट्रेसच राहिला नाही त्या पैशाचा, ते किती पैसे गेले कुठे. आणि हे जे 50 लोक आहेत त्या प्रत्येक माणसाने 100 माणसांना दिले आणि मग त्या 100 माणसांनी परत ते 1 लाख रुपये जाऊन एका अकाउंटमध्ये आणले. म्हणजे ती एक साखळी तयार होते. पहिलं 1 अकाउंट, शेवटी 1 अकाउंट आणि मध्ये 500,000 अकाउंट्स. अच्छा. अशा प्रकारे त्याचं इंटिग्रेशन होतं. आणि या इंटिग्रेशन नंतर शेवटची स्टेप येते एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन म्हणजे जो शेवटचा अकाउंट आहे त्यातून ते पैसे टेररिस्टला किंवा ह्याला दिले जातात. मग झालं. म्हणजे त्याला हे 1 लाख रुपये भारतातले मिळाले तिकडे, पण मिळाले कसे, मधल्या 1000 अकाउंट्स कडून मिळाले. त्यामुळे जर एखादं संशोधन आपण हा 1 लाख रुपये गेले कुठे काढायला गेलो तर ते हाताला लागतच नाही. कारण पहिलं ते 50 अकाउंटमध्ये जातात, मग त्या 50 अकाउंटमधून पुढे प्रत्येक अकाउंटमधून परत 100 अकाउंटना जातात. असे ते 5000 अकाउंटमध्ये गेले आणि त्या 5000 अकाउंटमध्ये परत पैसे एकीकडे 1 लाख रुपये होऊन येतात. अच्छा. याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग. आणि हा मनी लॉन्ड्रिंग हा सायबर क्राईमचा खूप मोठा बेस आहे. सायबर क्राईम त्यातून जनरेट होतो. आणि हे मनी म्यूल्स अकाउंट असतात. मग मनी म्यूल्स अकाउंट आपल्याकडे पण आहेत. इथे आपल्या सिंधुदुर्गात पण मिळतात मनी म्यूल्स अकाउंट. म्हणजे तुम्हाला कोणतरी अप्रोच होतो आणि सांगतो की तुझं अकाउंट फक्त मला 6 महिने वापरायला दे, तुझ्या अकाउंटमध्ये मी पैसे टाकणार आणि बाहेर घेणार, त्याच्या बदल्यात मी तुला 1000 रुपये देतो. आपल्याला त्या ट्रान्झॅक्शनशी काही संबंध नसतो, पण ते पूर्ण ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंट थ्रू रूट होतं. पूर्ण म्हणजे त्याचा एक पार्ट, एक अंश किंवा 1%. अशा प्रकारे पण फ्रॉड्स होत आहेत ना. तर हे जे मनी म्यूल्स ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याच्याबद्दल पण बँकांचे खूप अवेअरनेस चालू आहेत की तुमचं अकाउंट तुम्हीच वापरा, कोणाला देऊ नका वापरायला. अशा प्रकारच्या ऍड्स येतात, ते पण मेसेजेसमध्ये सांगितलं जातं. मेन आता कोर पॉईंट मायक्रो लेवलला बँक अवेअर करते थ्रू मेसेजेस. जे नेट बँकिंग वापरतात ते नेट बँकिंगला भरपूर फ्लॅशेस येतात. नेट बँकिंगच्या पेज पूर्ण सायबर क्राईमनेच हल्ली भरून गेलेलं आहे, सायबर क्राईमच्या अवेअरनेसने. इथे क्लिक करू नका, तिथे क्लिक करू नका, लिंकवर क्लिक करू नका, हीच वेबसाईट वापरा, HTTPS आहे का नाही चेक करा. हे पण आपण केलं पाहिजे. बरोबर. अजून एक, आपण वेबसाईट्स वापरताना लॅपटॉपवर फेवरेट्समध्ये वेबसाईट सेव्ह करतो आणि जाऊन जाऊन त्याच वापरतो. तसं न करता किंवा तसं केलं तर प्रत्येक वेळी वेबसाईटचा ऍड्रेस चेक केला पाहिजे. सपोज आपल्या लॅपटॉपमध्ये मॅलवेअर असेल तर तो फेवरेटचा तुमचा ऍड्रेस बदलून ठेवेल आणि तुम्ही नेहमीप्रमाणे त्या वेबसाईटवर क्लिक करणार, वरती बघणार नाही, आपण खाली आपलं काम करणार आणि निघून जाणार. मग ती वेबसाईटच कुठची तरी दुसरी असणार. असं पण होतं. बरोबर. त्यामुळे अवेअरनेसच्या बाबतीत म्हणाल तर बँका खूप कोर लेवलला काम करतात, प्रत्येक ठिकाणी अवेअरनेस करतायत. आता हे मी सेशन घेतलं ते पण अवेअरनेसच्या दृष्टीनेच घेतलं की लोकांमध्ये अवेअरनेस यावा सायबर सिक्युरिटीसाठी. नक्कीच. मॅडम, सायबर क्राईम विषयी अत्यंत उपयुक्त आणि मार्गदर्शक माहिती आपण दिलीत, त्याबद्दल आम्ही आकाशवाणीतर्फे आणि श्रोत्यांच्या तर्फे आपले मनापासून आभार मानतो. धन्यवाद. श्रोते हो, डिजिटल व्यवहार करताना सजग राहणे, माहितीची देवाणघेवाण करताना काळजी घेणे आणि कोणत्याही संशयास्पद गोष्टीकडे दुर्लक्ष न करणे हेच सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्याचे प्रमुख उपाय आहेत. नमस्कार.